श्री लक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवै नमः. एका लक्ष्मी देवी तुमची कहाणी. द्वारपार युगातील सौराष्ट्र देशातील कहाणी. आटपाट नगर होते. तिथे एक राजा होता. त्याचं नाव भद्रश्रवा. तो शूरवीर होता. शस्त्रपुराण जाणत होता. ज्ञानानं मानानं मोठा होता. संतती संपत्तीनं सुखी होता. त्या राजाची राणी सुरचंद्रिका रूपवान होती, गुणवान होती, शीलवान होती व पतिव्रता होती. पण तिला ऐश्वर्याचा गर्व होता, ताटा होता. ती नेहमी आपल्याच तोऱ्यात वागायची. त्या राजा राणीला 7 मुलगे होती, 1 कन्या होती. राजकन्याचं नाव शांबाला. ती मोठी चुणचुणीत होती, चाणाक्ष होती. राजाचं असं 10 माणसाचं कुटुंब मोठ्या आनंदानं गुण्यागोविंदानं नांदत होतं. थाटामाटात राहत होतं. एकदा काय झाले, लक्ष्मी देवीच्या मनात आलं, आपण राजवाड्यात जावं, राणीला भेटावं, संपत्तीच्या धुंदीतून तिला जागं करावं, गोरगरिबांकडे पाहायला लावावं, धनाचा चांगला उपयोग करायला लावावा, प्रजेचं कल्याण व्हावं, राजाच्या खजिन्यात भरभराट व्हावी, आपण तिथं सतत राहावं. पण मग काय झाले, लक्ष्मी देवीनं म्हातारीचं रूप घेतलं. काठी टेकी ती राजवाड्याच्या दाराशी आली. तिला एका रखवलदाराने अडवलं. तशी ती म्हणाली, मला राणीला भेटायचंय. मग एक दाशी दाराशी आली. ती त्या म्हातारीला म्हणाली, कोण ग बाई तू, गाव कोणतं, नाव काय, राणीला भेटायचं कारण काय? म्हातारीनं सांगितलं, मी कमळाबाई, द्वारकेला असते, राणीला भेटायचं, आशीर्वाद द्यायचा. कुठे आहे ती राणी? राणीसाहेब कामात आहेत, मैत्रिणीशी बोलत आहेत. तुझा हा अवतार. मैत्रिणी हसतील, राणीसाहेबांचा अपमान होईल, त्या रागवतील. तू थोडा वेळ या खोलीत बस, चल. तासीनं असा खुलासा केला. तेव्हा म्हातारी संतापली. तावातावानं म्हणाली, हेच ते, तुझ्या राणीला या जन्मात संपत्तीचा गर्व चढला आहे. मागच्या जन्मी ती एका दारिद्र्य वैश्याची पत्नी होती. गरिबीनं गांजली होती, नवऱ्याशी भांडत होती. असंच एकदा भांडण झालं. ती घरातून निघून गेली, रानावनात भटकू लागली. लक्ष्मी देवीला तिची दया आली. तिला लक्ष्मीव्रत करायला सांगितलं. तसं तिनं लक्ष्मीव्रत मार्गशीर्ष महिनाभर केलं. लक्ष्मी प्रसन्न झाली. घरात संपत्ती आली, धनधान्य आलं, भांडण मिटलं. मग तिनं लक्ष्मीव्रत अखंड चालू ठेवलं. त्या व्रताच्या पुण्याईनं तिला पुढल्या जन्मात राणीपद मिळालं, ऐश्वर्य लाभलं. पण आता ती श्रीमंतीत दंग झाली आहे. तिला संपत्तीचा गर्व चढला आहे. गोरगरिबांना विसरली, लक्ष्मीव्रत भुलून गेली. ती मला भेटणार नाही. माझ्या गरिबीच्या अवताराची तिला लाज वाटेल. ती माझ्यावर रागवेल. ठीक आहे, जाते मी परत. दासीनं म्हातारीचा हात धरला, तिला बाजूला नेलं, पाणी प्यायला दिलं, थोडं शांत केलं, हात जोडले आणि ती म्हणाली, आजीबाई राग सोडा, मी पडले नोकर, मी गरीब आहे, आमची गरिबी हटावी, संसार सुखाचा व्हावा, म्हणून मला ते व्रत सांगा. ते व्रत मी करेल. मला लक्ष्मीव्रताचा वसा द्या. तुला ग वसा कशाला? उच्छिल माच्छिल घेतला वसा टाकून देशील, संपत्ती मिळाली तर गर्व करशील, म्हातारी असं म्हणाली. त्यावर दासीने तिचे पाय धरले आणि म्हणाली, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. लक्ष्मीचं व्रत अखंड करील. गोरगरिबांना मान देईल, धनसंपत्ती मिळू दे, संसार सुखाचा होऊ दे, गर्व अभिमान करणार नाही, तुझी आठवण विसरणार नाही. मला ते लक्ष्मीव्रत सांग, कसं करायचं, काय करायचं, सारं सांग. म्हातारीला त्या दासीची दया आली. तिनं तिला लक्ष्मीव्रताचं सगळं सांगितलं. ती म्हणाली, मार्गशीर्ष महिना आला की पहिल्या गुरुवारी पहाटे उठावं, घरांगण साफ करावं, अंघोळ करून धुतलेले वस्त्र नेसावे, स्वच्छ जागेवर पाट मांडावा, त्यावर लक्ष्मी देवीचं चित्र ठेवावं, शक्य असेल तर लक्ष्मीची मूर्ती ठेवावी, त्याच्या पुढे कलश मांडावा, गणपतीची सुपारी ठेवावी, पूजा आरती करावी, लक्ष्मीची कहाणी वाचावी किंवा ऐकावी, खडी साखरेचा नैवेद्य दाखवावा, मनोभावे प्रार्थना करावी, उपवास करावा, व्रतस्थ राहावं, सायंकाळी गोडधोड करावं, त्याचा नैवेद्य लक्ष्मीला दाखवावं, गायला गोग्रास द्यावा, नंतर आपण जेवण करावं, मन शांत ठेवावं, शुक्रवारी सकाळी स्नान करावं, लक्ष्मीची पूजा विसर्जन करावे, महिनाभर असं लक्ष्मीव्रत करावं, शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं, ब्राह्मणाला शिदा भोजन दक्षिणा द्यावी, कापड द्यावं, 7 सवासनींना हळदी कुंकू द्यावं, लक्ष्मीव्रताच्या कहाणीचे एक पुस्तक द्यावे, कोणते एक फळ द्यावे, प्रार्थना करून देवीची पूजा विसर्जन करावे. हे व्रत कोणत्याही महिन्यात करावं, वर्षभरही करावं. लक्ष्मी देवी प्रसन्न होईल, मनोकामना पूर्ण करेल, धनधान्य भरपूर देईल, संकट दूर करेल, संसार सुखाचा करेल. दासीने ते व्रत समजावून घेतलं. म्हातारीला नमस्कार केला. त्या दोघींचं असं बोलणं चालू होतं, तोच राणीने हाक मारली. राणी ओढून म्हणाली, काय ग, केव्हाची हाका मारते? काय करत होतीस? कोणाशी गुलगुल बोलत होतीस? ही कोण थेरडी आली? कसलं गुळपीठ चाललं होतं? दासी घाबरली, तत पप करू लागली. त्या म्हातारीला लवकर निघून जा म्हणाले. तोच राणी पुढे आली. त्या म्हातारीवर ओरडली, म्हणाली, काय ग भिकारडे, इथं कशाला आली होतीस? काय काम होतं ग? म्हातारी म्हणाली, मी तुला लक्ष्मीव्रताची आठवण करून द्यायला आले. मागच्या जन्मी तू लक्ष्मीव्रत केलंस, म्हणून या जन्मी तू राणी झालीस बरं. म्हातारी हे सांगत होती. तोच राणी मध्येच खेकसले, हे मागच्या जन्मीचं पुराण मला नको सांगूस, चल, चालती हो इथून, हा राजवाडा आहे, इथं भिकारड्याचं काम नाही, चल जा, निघ इथून. नको ग बाई, इतकं टाकून बोलू. आज गुरुवार, लक्ष्मीव्रताचा दिवस, माझा अपमान करतेस, मला हाकलून देतेस, याचं फळ तुला लवकरच मिळेल बघ. तुझं हे सुख वैभव सारं. म्हातारी कळवळून बोलत होती. तोच राणी संतापली, पुढे आली. तिनं म्हातारीला ढकलून दिला आणि तिथून हाकलून लावलं. मला शाप देतेस, चालती हो, निघ इथून जा, असं म्हणाली. म्हातारी धडपडत उठली, कणत विवत तिथून निघाली. राणी मातेचं हे वागणं शांबालाने माडीवरून पाहिलं. तिला म्हातारीची दया आली. ती मागच्या जिन्याने उतरली, मागल्या दारानं धावत गेली. म्हातारीला तिने गाठलं, तिचे पाय धरले, म्हणाली, आजीबाई क्षमा करा,
माझ्या आईचं खूप चुकलं. ती अशीच रागवते, नेहमी ज्याला त्याला टाकून बोलते. तुम्ही शांत व्हा, राग सोडा. मी हात जोडते, पाया पडते, पदर पसरते. आईची अपराध पोटी घाला, मी तिची लेक विनवणी करते. उठ बाळे, तुझ्या आईने पूर्वजन्मी लक्ष्मीव्रत केलं म्हणून या जन्मी तिला राजवैभव मिळालं. पण श्रीमंतीमुळे ती उतली मातली, घेतला वसा टाकून ज्याला त्याला बोलू लागली. तिला लक्ष्मीव्रताची आठवण करून द्यायला मी गेले तर तिनं माझा असा अपमान केला. याचं फळ तिला भोगावं लागेल. पण आता तू मला शांत केलंस, मी राग सोडते, जाते मी. शांबालेनं तिचा हात धरला. ती नम्रपणे म्हणाली, आजीबाई थांबा, मला लक्ष्मीव्रत सांगा, मी नेमाने करेल. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. सांगा मला ते लक्ष्मीव्रत कसं करायचं, काय करायचं, त्याचे नेम काय, सगळं सांगा. मग म्हातारीनं शांबाल्याला लक्ष्मीव्रताचं सगळं सांगितलं. शांबाल्याने ते नीट समजावून घेतलं. म्हातारीला वंदन केलं. मग म्हातारी गुप्त झाली. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्या गुरुवारी शांबाल्याने लक्ष्मीव्रत सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिने व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालधर राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळाला. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने संसार सुखाचा समाधानाने चालू लागला. तिकडे भद्रशवा राजा आणि सुरचंद्रिका राणी यांना हळूहळू दारिद्र्य आलं. लक्ष्मीचा कोप झाला, शत्रूंनी स्वारी केली, त्यांचं राज्य गेलं, वैभव गेलं. ती दोघं रानोमाळ भटकू लागली. एकदा सुरचंद्रिका राणी भद्रशवा राजाला म्हणाले, अहो काही आपली हिंदीन दशा झाली. आपली मुलगी शांबाला वैभवात नांदते आहे. जावई आपला भला राजा आहे, त्याच्याकडे एकदा जा, ते जे देतील ते घेऊन या. भद्रशवा राजा मालधर राजाकडे गेला. राजधानी बाहेर नदीकाठी जाऊन बसला. राणीच्या दासी तिथे पाणी भरायला आल्या होत्या. त्यातल्या एका दासीनं भद्रशवाला ओळखलं. ती धावत राजवाड्यात गेली. शांबाला राणीला म्हणाली, सरकार तुमचे वडील आले आहेत, फाटकं तुटकं नेसले आहेत, नदीकाठी बसले आहेत. शांबाल्यानं दासीजवळ जरीचे कपडे दिले, मोत्याच्या माळा दिल्या, घोडा सजवून पाठवून दिला. भद्रशवा राजाला सन्मानानं वाजत गाजत आणलं. मालधर राजाने सासऱ्याचा सत्कार केला. भोजन झालं. काही दिवस चांगलाच पाहुणचार झाला. भद्रशवा राजा परत जायला निघाला तेव्हा मालधर राजाने एक हंडा भरून सोनं दिलं. तो हंडा घेऊन भद्रशवा राजा परत आपल्या आश्रमात गेला. सुरचंद्रिका राणीला खूप आनंद झाला. बरं झालं बाई, लेकीनं फार उपकार केले, आता आपलं दैन्य हटणार, आपण सुखी होणार असं म्हणत तिने हंडा उघडला आणि हात घालून पाहते तर काय, त्यात सारे कोळशेच होते. हाय रे नशिबा, आपल्या लेकीनं असं फसवलं काय. तिला राणीपद आलं आणि तिने आपल्या दुःखावर अशा डागण्या दिल्या काय, काय झालं हे उलट, असं म्हणून ती रडू लागली. थोड्याच दिवसात सुरचंद्रिका राणी स्वतः आपल्या लेकीकडे गेली. नदीकाठी जाऊन बसली. तिथे पाणी भरायला दासी आल्या होत्या. त्यांना म्हणाले, अगं दासीनो, तुम्ही दासी कोणाच्या, तुमच्या त्या राणीला सांगा, तुझी आई आली आहे, फाटकं तुटकं नेसली आहे, नदीकाठी बसली आहे. दासीनं जाऊन शांबालाला सांगितलं. शांबाल्याने मेनापालकी पाठवली, वस्त्रालंकार पाठवले, आईला सन्मानानं राजवाड्यात आणलं, नाहूमाकू घातलं, पितांबर पैठणी नेसवली, पाहुणचार केला. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवारचा होता. शांबाने लक्ष्मीव्रत केला. आईला ते करायला लावलं. महिनाभर ठेवून घेतलं. 4 गुरुवार व्रत झालं. शेवटच्या गुरुवारी लक्ष्मी व्रताचं उद्यापन केलं. मोठा थाटमाट केला. सुरचंद्रिकाने लक्ष्मी देवीची प्रार्थना केली. दरसार ते व्रत करण्याचा संकल्प केला. आनंदाने फळप्रसाद घेतला. मालधर राजाने सासऱ्याला रथ पाठवला. त्यांना आपल्या घरी आणले. पुढे सगळी तयारी झाली. शत्रूवर स्वारी झाली. सासऱ्याचं राज्य पुन्हा त्यांना मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने सगळा आनंद झाला. पूर्वीचे वैभव पुन्हा मिळाले. सुरचंद्रिका राणी सुखासमाधाने मोठ्या सन्मानाने राहू लागली. तिने लक्ष्मीव्रत अखंड चालू ठेवले. लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली. राणीने उत्मात केला नाही, घेतला वसा टाकला नाही. गोरगरिबांचे कल्याण केले. दानधर्म करून पुण्य मिळवले. शांबालेला तिकडे आनंद झाला. ती एकदा माहेरी आली. काही काळ राहिली. परत जाताना तिने तो कोळशाचा हंडा मिठानं भरून घेतला. घरी गेली. मालधर राजाने विचारलं, माहेराहून काय आणलं. शांबाला म्हणाली, राज्याचं सार आणले. माझ्या वडिलांचं राज्य समुद्राच्या काठी आहे. तिथलं सार हे मीठ आहे. हे फार उपयोगाचं आहे. मिठामुळे रोजचं जीवन रुचकर लागतं. मीठ ही फार बहुमोल गोष्ट आहे. मालधर राजाला ते पटलं. तो म्हणाला, खरंच सौराष्ट्र देशातील तुझ्या माहेरचं मीठ हे धन आहे. तू मोठी चतुर आहेस. लक्ष्मीव्रताचा असा प्रभाव आहे. लक्ष्मीदेवी अनेक नावाने प्रसिद्ध आहे. सिंधुकन्या, महालक्ष्मी, श्रीलक्ष्मी, रमा, राधिका, राशेश्वरी, रुक्मिणी, पद्मा, चंद्रा, वीरजा, मालती, कुंददती, सुशीला, कमला, कंदममाला, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी अशी तिची अनेक नावं आहेत. अशा या लक्ष्मीचं व्रत जे लोक मनोभावाने करतात त्यांना ती प्रसन्न होते. व्रत करणाऱ्यांना धनसंपत्ती प्राप्त होते. संसार सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, समृद्धीचा होतो. सर्व संकटे दूर होतात. सारे मनोरथ पूर्ण होतात. उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका, टाकून कोणाला बोलू नका. शांत मनाने लक्ष्मीची प्रार्थना करा. या व्रताच्या पुस्तकाचे एक प्रत सर्वांना वाटा. त्यामुळे पुण्य मिळते. व्रताच्या फळ मिळते. नेमधर्म पाळा. नेहमी निर्मळ मनाने वागा. त्या राजा राणीला दासीला लक्ष्मी जशी प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफल संपूर्ण. श्री लक्ष्मी देवी की जय.